सराफ दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची लूट करणारा म्होरक्यास हरियाणा येथून केली अटक. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी अंबड पोलीस स्टेशन हद्दीत श्री ज्वेलर्स महालक्ष्मी नगर अंबड येथे सराफच्या दुकानात झालेल्या चोरीचा आढावा घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरवार मूळ राहणार मध्य प्रदेश हा जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथे तात्काळ रवाना झाले. परंतु आरोपी मध्य प्रदेशमधून दुसऱ्या राज्यात गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचा पुढील कोणताही सुगावा नसताना गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा कर्नाल राज्य हरियाणा या परिसरात गेला असल्याचे निष्पन्न केल्याने पथकाने तात्काळ जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथून आपली दिशा कर्नाल राज्य हरियाणाकडे वळविली. दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या वेळी कर्नाल शहरात मध्य प्रदेशकडील कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या लोकांची माहिती काढून आरोपीबाबत चौकशी केली असता पहाटे 4 वाजेच्या सुमारास शिवपुरी रोड कर्नाल राज्य हरियाणा येथून सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरवार वय 25 वर्ष राहणार किरवाडा गाव जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश या सिटी पोलीस ठाणे कर्नाल राज्य हरियाणा हद्दीतून सापळा रचून शिजाफीने ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर मुद्देमालाचे काय केले याबाबत पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.